2024 पूर्वी 2023 किंवा 2022 मध्ये आलेल्या स्मार्टफोनच्या तुलनेत स्वस्त आणि अधिक वैशिष्ट्यपूर्ण हँडसेट 2025 मध्ये बाजारात येणार आहे. आयफोन आणि सॅमसंग गॅलेक्सी सोडून जवळपास प्रत्येक स्मार्टफोन कंपनीने बजेट सेगमेंटमध्ये आपले हँडसेट लॉन्च केलेत. नवीन हँडसेट लॉन्च करण्याच्या बाबतीत 2025 हे वर्ष 2024 पेक्षा चांगलं असणार आहे. कंपन्या अनेक नवीन सिरीज घेऊन येणार आहे. चला तर मग आपल्या खिशाला परवडतील आणि चांगले फीचर्स असतील असे फोन्स कोणते आहेत ते आपण पाहूया. नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मोटोरोलाने डिसेंबरमध्ये मोटो G05 आणि मोटो G15 हँडसेट लॉन्च केले आहेत, जे 10 ते 15 हजार रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. आता मोटोरोला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही असे काही हँडसेट लॉन्च करू शकते, मात्र याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. पण वृत्तानुसार मोटोरोला लवकरच आपल्या ग्राहकांना परवडेल असे फोन बाजारात घेऊन येऊ शकतं. रेडमी 14C 5G देखील 10 ते 15 हजारांच्या दरम्यान किमतीमध्ये लॉन्च होणार आहे. या फोनची किंमत सुमारे 11 ते 12 हजार असू शकते. हा फोन 6 जानेवारीला लॉन्च होईल. फोनमध्ये 6.68 इंचाचा डिस्प्ले असू शकतो आणि त्यात स्नॅपड्रॅगन 4 जनरेशन 2 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. पोको X7 Neo ही देखील गाजलेली सिरीज आहे. या कंपनीचे कॅमेरे देखील चांगले असतात. या कंपनीचा फोन जानेवारीच्या मध्यात लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे, मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. एक म्हणजे Realme 14 Pro. या फोनमध्ये तुम्हाला फ्लॅगशिप फोन्सचे बहुतांश वैशिष्ट्य पाहायला मिळणार आहे. यात 6.7 इंच मायक्रो क्लॉड वक्र अमोलेड स्क्रीन असणार आहे. या फोनला IP69 रेटिंग मिळालंय. यामुळे आता हा फोन पाणी आणि धुळीपासून संरक्षण देऊ शकतो. या व्यतिरिक्त या रेंजमध्ये पोको X7 मालिकेतील काही टॉप सेगमेंट हँडसेट लॉन्च केले जाऊ शकतात. यामध्ये 6550 मेगावॅटची मजबूत बॅटरी दिसेल. ड्युअल कॅमेरा सेटअपही दिसेल. हा फोन जानेवारीच्या मध्यामध्ये लॉन्च होऊ शकतो. OnePlus 13 आणि OnePlus 13R हे दोन फोन 30 ते 35 हजार बजेटच्या रेंजमध्ये लॉन्च होणार आहेत. हे फोन 7 जानेवारी 2025 ला बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. OnePlus 13 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 लाइट प्रोसेसर असण्याची शक्यता आहे आणि 2K रिझोल्युशन सह 6.8 इंचाचा LTPO अमोलेड डिस्प्ले असू शकतो. यात 50 MP ट्रिपल कॅमेरा असेल. OnePlus 13R मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 3 प्रोसेसर असू शकतो. यात 1.5K रिझोल्युशन आणि 120 Hz रिफ्रेश रेट सह 6.78 इंचाचा अमोलेड डिस्प्ले असू शकतो. 6000 मेगावॅट एवढी बॅटरीची क्षमता देखील या फोनमध्ये असणार आहे. 75 हजाराच्या पुढे बजेट असणाऱ्यांसाठी 22 जानेवारी 2025 रोजी सॅमसंग आपली S25 सिरीज लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे. सॅमसंग गॅलेक्सी S25 सिरीज मध्ये सॅमसंग गॅलेक्सी S25, सॅमसंग गॅलेक्सी S25 प्लस, सॅमसंग गॅलेक्सी S25 स्लिम आणि सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्रा यांचा समावेश असेल. गॅलेक्सी S25 मध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.2 इंचाचा अमोलेड डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.